आज 17 नोव्हेंबर हा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये नोंद होईल। कारण गटागटामध्ये विभागलेले, पक्षापक्षामध्ये विभागलेले, अनेक जातीमध्ये विभागलेले वाघाचे बछडे आज एकत्रित आलेत। आपण सगळेजण एकत्रित अशी डरकाळी फोडू की ओबीसीच्या विरोधामध्ये काम करणाऱ्याच्या काळजाचा थरकाप उडाला पाहिजे। मित्रांनो, ओबीसींना काय असंच सहजासहजी आरक्षण मिळालं नव्हतं। कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत अनेक वर्ष मोठा संघर्ष उभा राहिला, अनेक आंदोलन उभा राहिली आणि मग ओबीसींना आरक्षण मिळाला। या आरक्षणाची वाटमारी करण्याचा काही लोक प्रयत्न करतायत। या ओबीसी आरक्षणाच्या वाटेमध्ये सराट्याचे काटे पसरवण्याचं कोणी काम करताय तर ते काटे बाजूला करण्याची क्षमता आमच्या सगळ्या ओबीसी बांधवांमध्ये आहे। जर या ओबीसींना त्रास देण्याची कुणी भूमिका घेतली तर या महाराष्ट्रातला ओबीसी आता पूर्ण क्षमतेने जागा झालाय। व्यासपीठावरती अनेक मान्यवर मंडळी आहेत, सगळ्यांचा मला मनापासूनचा आदर आहे। सगळ्यांचं ओबीसींच्या साठी मोठा संघर्ष आहे, परंतु विशेष करून ओबीसीचा धाड्या वाघ माननीय छगन भुजबळ साहेबांचं मला विशेष अभिनंदन करायचं आहे। सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवून छगन भुजबळ साहेबांचं अभिनंदन करूया। मागचे हात आहेत, सगळ्यांनी टाळ्या वाजवा ज्यांना ज्यांना हात आहे। एकच पर्वा मित्रांनो, भुजबळ साहेबांचं अभिनंदन मी यासाठी करतोय की या महाराष्ट्रातल्या ओबीसी, मायनर ओबीसी, भटके विमुक्त, भटक्या जमाती, पालामध्ये राहणारी आमची भावंडं यांच्यामध्ये ऊर्जा निर्माण करण्याचं काम साहेब तुम्ही केला। वाघ वयस्कर झाला म्हणून डरकाळी फोडायचा राहत नाही, तो त्याला श्वास। सिंह म्हातारा झाला म्हणून तो गवत खात नाही, तो मांसच खातो। आणि म्हणून क्रांती ज्योती महात्मा ज्योतिबा फुले, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचं रक्त ज्यांच्या अंगामध्ये सहसरत आहे, अन्यायाच्या विरोधात संघर्ष केला पाहिजे। हा जो नैसर्गिक नियम महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी घालून दिला, तो तंतोतंत पाळण्याचं काम माननीय छगन भुजबळ साहेबांनी केलं। मित्रांनो, बरोबर की चुकीचं बोलतोय? मित्रांनो, या महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचं आंदोलन सुरू आहे। या महाराष्ट्रातल्या गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका आमची सगळ्यांची आहे, कुणाचाच विरोध या भूमिकेला नाही आहे। परंतु 346 जातींचा समावेश असणाऱ्या ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये ही आपल्या सगळ्या ओबीसींची भूमिका आहे। बरोबर का चूक आहे? 346 जाती आहेत। अरे ओबीसीच्या समोर एक ताट आहे आणि त्या ताटामध्ये 346 जाती आहेत। अनेक जातींचा हात अजून त्या ताटापर्यंत गेला नाही। अनेक जातींना या आरक्षणाचा लाभ झाला नाही। अनेक जातींना या आरक्षणापासून अजून वंचित आहेत।
अनेक जाती अशा आहेत की त्यांना ग्रामपंचायत सदस्य सुद्धा अजून होता आला नाही, गावचा सरपंच होता आला नाही, आमदारकी खासदारकी आला आमचा विषय आहे. आणि अशा ओबीसींच्या वरती अन्याय करण्याची जर कोणी भूमिका घेत असेल तर हा महाराष्ट्र पेटून उठेल. महाराष्ट्र सगळा उघड्या डोळ्यांनी बघतोय. पालामध्ये राहणाऱ्या लोकांची परिस्थिती ह्याच्यापेक्षा बिकट आहे. अरे म्हणून सगळेजण एकत्रित या, प्रस्थापितांना देऊ उत्तर, कारण ओबीसी 100-70. प्रस्थापितांना देऊ उत्तर. अरे आवाज द्या जोरात. प्रस्थापितांना देऊ उत्तर. ओबीसी 100-70. अरे सोनार, सुतार, लोहार, कुंभार, साडी, माळी, तेली, कोष्टी, बंजारी, हटकार, धनगार, सनगार, रामोसी, वडार, बेडार, मुसलमान, लिंगायत, परीत, गडसी, दौडी, गोसावी, किती नावं घेऊ. अरे जोशी, कुडमुडा जोशी, पालामध्ये राहणारा बहुरूपी, हेळवी, वासुदेव. अरे समाज आमचे अजून वंचित आहेत. मर्यायचा गाडेवाला, कडक लक्ष्मीवाला, मरम्मावाला, सापवाला, गारुडी, कितीतरी लोक आहेत, अस्वलवाला, मदारी. अरे आमची इतकी लोक आहेत, ही लोक सगळी आरक्षणापासून वंचित आहेत. आणि म्हणून छगन भुजबळ साहेबांनी जी भूमिका घेतली आहे त्या भूमिकेच्या पाठीशी आम्ही सगळेजण खंबीरपणे उभे आहोत. भुजबळ साहेब घाबरायचं काम नाही. या महाराष्ट्रातला 5 कोटी धनगर समाज तुमच्या बाजूला ठामपणे उभा आहे. घाबरायचं काही कारण नाही. अरे मराठा समाजाची वाताहत कुणी केली? ओबीसीनी केली, आम्ही केली, भुजबळ साहेबांनी केली, व्यासपीठावरच्या मान्यवर विजय वडेट्टीवार साहेबांनी केली, जानकर साहेब कुणी केली? मराठा समाजाच्या आरक्षणाचा नेमका शत्रू कोण आहे? कोण आहे? मी म्हणत नाही, हे सांगितलं वैयक्तिक टीका करू नका. मी कोणाचं नाव घेतलं का? मराठा समाजाचा विरोधक कोण आहे? कोण आहे? मीडियावाले सगळे बघा. अरे आम्ही नाही आहे, आमच्या ओबीसीचा विरोध नाही आहे. आणि म्हणून तुम्हा सगळ्यांना माझं आव्हान आहे की अरे तुम्ही या गरीब मराठा समाजावरती अन्याय केला. तुम्ही तुमच्या नात्यातल्या, पै पावण्यातल्या पुतण्याला, पोराला साखर कारखाने दिले आणि महाराष्ट्रातल्या गरीब मराठ्याच्या हातामध्ये ऊसाचा कोयता दिला. त्या लोकांना तुम्ही कोयता दिला आणि त्यांची पोरं जेव्हा तुमच्याकडे नोकरी मागाय आली तर त्या संस्था चालकांनी 40-40 लाख रुपये त्या गरीब मराठा समाजाच्या पोरांना मागितले. आणि तुम्ही म्हणताय ओबीसी आमचा शत्रू आहे. ओबीसी तुमचा शत्रू नाही. तुमचा नेमका शत्रू कोण आहे तो ओळखा. ओबीसी आमचं स्वतःचं आरक्षण वाचवण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्यामुळं या महाराष्ट्रातल्या सगळ्या ओबीसीने एकत्रित यावा. जे आरक्षण 2014 ते 19च्या दरम्यान मराठा समाजाला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना दिलं होतं तसंच आरक्षण त्यांना सेपरेट द्यावं. ओबीसीच्या आरक्षणाला कसलाही कुठलाही धक्का लागता कामा नये. आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या ओबीसीने एकत्रित यावं, एक संघ व्हावं, एकजूट व्हावं. संघटना मोठ्या प्रमाणात एकत्रितपणे तुम्ही बांधावी. जर तुम्ही संघटना बांधली नाही तर काही उपयोग नाही. प्रस्थापितांच्या गुलामगिरीतून तुम्ही मुक्त व्हा. प्रस्थापितांना टक्कर देण्याची भूमिका आपली असली पाहिजे. हे सगळे जे प्रस्थापित आहेत हे प्रस्थापित ओबीसीच्या मतावरती निवडून जातात, ओबीसीच्या मताचं राजकारण करतात आणि परत ओबीसीच्या विरोधामध्ये भूमिका घेतात. हे जास्त काळ आपल्याला चालू द्यायचं नाही आहे. हे जास्त काळ चालू द्यायचं नाही मित्रांनो. आणि म्हणून भुजबळ साहेबांनी जी भूमिका ओबीसीच्या बाबतीमध्ये घेतली ती भूमिका आपल्या सगळ्यांना गावागावापर्यंत पोहोचवायची आहे. आज अंबडमध्ये हा सुरुवात झाली, पण गावागावामध्ये ओबीसीचं संघटन झालं पाहिजे, ओबीसीचं एकत्रितकरण झालं पाहिजे आणि ओबीसीच्या मुळावरती उठणाऱ्यांच्या विरोधामध्ये आपल्या सगळ्यांची एकजूट, एक ताकद झाली पाहिजे. अरे पालावरती राहणाऱ्या लोकांची कुणी बाजू मांडली? किती सरकार आली, किती सरकार गेली. आज त्यांना रेशन कार्ड नाही, आज त्यांना मतदान कार्ड नाही, आज त्यांच्याकडे जातीचा दाखला नाही, घर नाही स्वतःला.
अरे रानामध्ये घरट्यामधून चाऱ्यासाठी उडालेलं रान पाखरू संध्याकाळ झाल्यानंतर त्याला घरट्याकडे जाणारा त्याचा रस्ता माहित असतो, पण सकाळी पालावरून काकेमध्ये झोळी मारून पीठ मागायला गेलेल्या माझ्या भटक्या बांधवाला परत पालाकडे येणारा रस्ता माहित नसतो, कारण तो जेव्हा पीठ मागायला जातो तेव्हा त्याचं पाल उठून दुसऱ्या गावात गेलेलं असतं. ही अवस्था आहे, ही परिस्थिती आहे. 38 जमाती आहेत महाराष्ट्रातल्या, ज्या भटक्या आहेत, त्या फिरतायत या गावात त्या गावापर्यंत. आणि म्हणून ओबीसीना सगळ्यांना माझी विनंती आहे, धनगर समाज, माळी समाज, वंजारी समाज आणि तेली समाज हा ओबीसीतला मोठा भाव आहे. आपण सगळेजण या छोट्या छोट्या सगळ्या लोकांना एकत्रित करू, बरोबर घेऊ आणि ओबीसीची एक मोठ बांधू. एवढंच या निमित्तानं बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.